हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या प्रतिभाज डेली लाईफमध्ये. तर तुम्हालाही अशी छान मस्त टम्म फुगलेली चपाती बनवायची असते पण बनत नाही का, तर मी तुम्हाला छान अशा ट्रिक सांगणार आहे ज्याने की तुमची ही चपाती एकदम मस्त छान टम्म फुगेल आणि तुम्हालाही वाटणार नाही की अरे यार आपल्याला चपाती जमत नाही, काय करायला पाहिजे काय नाही. आणि जास्त काय लागणार नाही तुम्हाला, आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही चपाती बनवणार आहात. म्हणजे फक्त तुम्ही जी रेग्युलर बनवता त्यामध्ये मी थोडीशी ट्रिक सांगणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर इथे बघू शकता मी तुम्हाला 2 लेयर सेपरेट करून दाखवलेले आहेत. टम्म फुगलेली होती चपाती आणि जर टम्म फुगली तरच हे 2 लेयर सेपरेट होतात बरं का. तर मी इथे ना गव्हाचं पीठ 15-20 मिनिट भिजत ठेवलेलं, म्हणजे मळून ठेवलेलं थोडा वेळ. मस्त छान असं तेल लावून हे मळून घ्यायचंय व्यवस्थित आणि मऊ असं झालं पाहिजे. हे बघा किती छान मळलं गेलं हे. आणि असं पीठ मळलं ना की मग चपात्या एकदम छान मऊ होतात, कडक नाही होत. त्यामुळे असं पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित. आणि इथे मी आता छान असे गोळे बनवून घेते मला चपाती बनवण्यासाठी. असे तुमच्या साईजनुसार तुम्हाला जेवढी चपाती हवी आहे तेवढे तुम्ही गोळे बनवून घ्या. आणि एकदम अशी जाडसर चपाती तर कोणालाच नाही आवडत हो ना, तर सगळ्यांना पातळ चपाती हवी असते. त्यामुळं असे छोटे छोटेच गोळे करून घ्यायचे व्यवस्थित. आणि पीठ छान भिजलं ना की मग चपात्या बघा एकदम मस्त येतात. तर सगळे काही गोळे वगैरे करून घेते आणि मग आपण चपाती बनवायला स्टार्ट करूया. तर चला आपले गोळे पण बनवून झाले. आता मी चपाती छान अशी लाटून घेते. तर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला काय करायचंय, थोडंसं पीठ स्टार्टिंगला लावून घ्यायचं, जास्त काय लावायचं नाहीये. आणि हा चपातीचा गोळा आहे ना आपल्याला थोडा एवढा मोठा लाटायचा, एकदम छोटा लाटून त्यावरती तेल नाही लावायचं. थोडासा मोठा लाटायचा आणि त्यावरती असं हातानं सगळीकडनं तेल पसरवायचं. तुमच्याकडे जर ब्रश असेल तर अतिउत्तम, त्याने पसरवा. आणि सगळीकडे व्यवस्थित काठोकाठ तेल लावून घ्यायचं, त्यावरती पीठ टाकायचं. आणि जशा स्टाईलनं तुम्ही चपाती बनवत असाल त्या पद्धतीनं तुम्ही बनवा. मी अशी बनवते 4 पदरनी का असे हे करून. सो असं बनवायचं आणि व्यवस्थित सगळं साईडनं जे आहे ना आपण ते फोल्ड केलेलं ते व्यवस्थित असं बोटानं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून अशी नाही का चपाती फुटू नये. आणि व्यवस्थित असे एकावरती एक टाकून ते असं पॅक करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, एकदाच पिठामध्ये ही चपाती आपण जी लाटणार आहोत ती एकदा त्याच्यामध्ये पिठामध्ये बुडवून घ्यायची. सारखं सारखं बुडवायचं नाही, म्हणजे कसं होतं पीठ राहतं त्या चपातीला लागलेलं तसंच. त्यामुळे एकदाच पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि एकदा पीठ लावलं की मग तोपर्यंत होऊन जाते आपली सगळी चपाती लाटून, कारण की गरजच पडत नाही आपल्याला जास्त पिठाची, तेवढ्या पिठामध्ये होऊन जातं व्यवस्थित. आणि हे बघा मी आता पीठ पण लावलेलं नाहीये बरं का. आता मी अशी चपाती लाटून घेते छान मस्त अशी. आणि सगळीकडं पलटून टाकायची चपाती प्रत्येक वेळेस, एका साईडनं नाही लाटायची. आणि हे बघा असं मी दाखवते ना तशा पद्धतीनं साईडनं त्याचे काठ वगैरे असतात ना ते व्यवस्थित लाटून घ्यायचे. फक्त मधल्या साईडला चपाती नाही लाटायची, साईडनं पण लाटून घ्यायची व्यवस्थित. तर ती साईडची प्लेट इग्नोर करा बरं का. तिथे आमची ना प्रिशा छान असा खाऊ खातीये. मी बनवलेली पनीरची भाजी तिथं तेच चाललंय आणि मी लक्ष नाही दिलं तर ती प्लेट पुढं पुढं सरकवत होती ना, त्यामुळे ती आपल्या व्हिडिओमध्ये पण आली आहे. तर तेवढं इग्नोर करा बरं का. आता बघा चपाती छान गोल लाटून घेतली आहे मस्त, ते पण नंतरनं पीठ न लावता. आणि तुम्हाला ट्रिक कुठली बोलली होती माहिती आहे का मी, हीच ट्रिक आहे की आपल्याला जास्त पीठ लावायचं नाही, एकदाच पीठ लावून घ्यायचे. आणि मेन यातली ट्रिक अशी आहे की तुम्हाला ना तो गोळा घेतलाय ना आपण त्याची थोडीशी म्हणजे नाही का एकदम थोडंसंच लाटतो ना, तर ते जास्त मोठं लाटून घ्यायचंय आणि त्याच्यावरती सगळीकडे काठोकाठ तेल लावून व्यवस्थित असं पीठ सुद्धा पसरवून घ्यायचे. हीच ती ट्रिक आहे. आणि मग तुम्ही कुठल्याही पद्धतीने चपाती करा, तुमची चपाती नक्कीच फुगणार आहे. बघा तुम्ही ट्राय करून. तर हे बघा आता चपाती भाजून घेऊया आपण, बघू. आता बघा तुम्ही कशी चपाती फुगती. आता हळूहळू फुगायला लागली आहे ती. आणि काय होतं माहितीये का, चपाती ना जेवढी फुगायची तेवढी टम्म फुगली ना की ती लगेच फुगतेच. काय चपाती आपण भाजून झाल्यानंतर पण तेवढीच राहत नाही. तर असंच काहीच होतं. हे बघा तर चपाती फुगली म्हणजे फुगते आणि नंतर ती फुटते की त्यामधली सगळी फुगलेली हवा वगैरे वाफ बाहेर निघून जाते, असंच असतं. आता ते बघा चपाती फुगलेली तुम्ही लक्ष देऊन बघितलं असेल तर तुम्हाला दिसलं असेल. आणि आता चपाती हे बघा अलीकडल्या साईडला थोडीशी फुटली आहे, त्यामुळं मग ती त्यातली वाफ गेली आणि चपाती परत खाली गेली. आणि याच चपातीचे मी तुम्हाला 2 लेअर करून दाखवलेले. नंतर जर चपाती फुगली असेल आपली तर त्याचे 2 लेअर 2 सेपरेट लेअर सेपरेट होतात जर चपाती फुगली तर. नाहीच जर फुगली ना तर मग ती चपाती आपल्याला त्याचे 2 भाग करताच येत नाही. तर मी तुम्हाला करून दाखवलेले बघा लाईव्ह डेमो.
तर त्या पद्धतीने चपाती छान फुगते। अशा पद्धतीने तुम्ही चपाती नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुमची सुद्धा चपाती नक्की छान अशी फुगेल। तर आता मला बाकी पण चपात्या बनवून घ्यायच्या आहेत, ते सुद्धा मी बनवून घेते। आणि चपाती काटोकाट फुगली ना, म्हणजे जास्त व्यवस्थित फुगली ना, तर काय होतं माहिती का, साईडनं थोडीशी कच्ची राहते। त्यामुळे काय करायचं, असं नाही का फोल्ड करून अशी दोन्ही साईडनं भाजून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं। नाहीतर फक्त असं फोल्ड नाही केलं तर मग साईडनं तशीच चपाती आपली काठाच्या साईडनं वगैरे कच्ची राहते, असं होतं। तर बघा आमची प्रिशा मॅडम आहे ना, मला चपाती बनवू लागते, तिचं पण चाललंय मध्ये मध्ये। तर अशा पद्धतीनं मी बघा तुम्हाला मगाशी पण सांगितलं ना, तर अशा पद्धतीनं चपाती लाटून घ्यायची, पीठ लावायचं व्यवस्थित आणि फोल्ड व्यवस्थित करायचं, व्यवस्थित हे सगळं प्रेस करून घ्यायचे त्याचे काठ वगैरे, आणि अशी छान पातळ चपाती लाटून घ्यायची आणि पीठ फक्त एकदाच लावायचं। ओके। आणि हे बघा परत ही चपाती पण आपण भाजून घेऊयात। आणि ना हे बघा, ही पण चपाती किती छान फुगली आहे, फुगते आणि नंतर ना मग त्यामधली हवा बाहेर गेली की मग ती परत खाली जाणारच आहे, पण छान फुगते बघा, छान फुगते चपातीत। नक्की तुम्ही ही ट्रिक ना ट्राय करा, एकदा करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुमची चपाती फुगली की नाही फुगली। तर या पद्धतीने केलं तर मी सांगते तुम्हाला गॅरंटी देऊन की नक्कीच तुमची चपाती मस्त छान अशी टम्म फुगेल, कारण की मी सुद्धा या ट्रिकनंच चपाती लाटते, हेच यूज करते, मी वेगळं काही करत नाही। आणि त्याने माझी चपाती छान अशी टम्म फुगते। आणि ही पीठ मळण्याची ट्रिकसुद्धा म्हणजे थोडा वेळ असं पीठ भिजत ठेवायचं आणि छान असं मऊ मळून घ्यायचं, जास्त थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं आणि नंतर ना त्याला मस्त छान असं तेल लावून परत व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आणि एक कुठलं तरी एखादं झाकण वगैरे ठेवून असंच ते 15-20 मिनिट झाकून ठेवायचं, आणि त्यानंतर ना आपण चपाती लाटायची। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।